श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. उद्या 18 मार्च दर्श अमावस्या आहे. तर उंबरठ्यावरती आपल्याला 2 वस्तू ठेवायच्या आहेत. तर कोणत्या 2 वस्तू ठेवायच्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. उद्या 18 मार्च म्हणजे दर्श अमावस्या. शास्त्रात या दिवसाला अत्यंत महत्त्व दिले गेलेले आहे. घराची प्रगती का थांबली आहे, मुलांच्या अभ्यासात किंवा करिअरमध्ये अडचणी येत आहेत, पतीच्या कामामध्ये सारखे अडथळे येत आहेत किंवा विनाकारण शत्रू त्रास देत आहे. जर या प्रश्नांनी तुम्ही त्रस्त असाल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आयुष्यातला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. आणि आज मी तुम्हाला अशा 2 गुप्त वस्तू सांगणार आहे, ज्या उद्या सकाळी तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती ठेवायच्या आहेत. हे केल्यानं शत्रू तुमच्यापुढे लोटांगण घालत येईल आणि पती मुलांची प्रगती नक्की होईल. कोणीही रोखू शकणार नाही. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, ज्यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे. त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की बघा. अमावस्या म्हटलं की अनेकांच्या मनात भीती असते, पण दर्श अमावस्या ही पितरांच्या आशीर्वादाची आणि नकारात्मकता दूर करण्याची सर्वात मोठी संधी असते. तर आपल्या शास्त्रामध्ये उंबरठ्याला घराचे संरक्षण कवच मानलं जातं. लक्ष्मी याच उंबरठ्यातून आतमध्ये येत असते आणि अलक्ष्मी नकारात्मकतासुद्धा याच उंबरठ्यातून बाहेर जात असते. तर बघा, उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी तुम्हाला एक विशेष क्रिया करायची आहे. ती म्हणजे काय, तर अशी क्रिया जी तुमच्या घरातील वास्तुदोष आणि एडापिडा, नजरदोष कायमची बाहेर टाकेल. पण त्या 2 वस्तू कोणत्या आहेत ज्या ठेवल्याने तुमचे आयुष्य नशीब पलटणार आहे, त्याबद्दल मी तुम्हाला काही मिनिटात सांगणार आहे. पण त्याआधी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. उंबरठा पूजनाचे महत्त्व काय आहे. उद्या सकाळी लवकर उठून स्नान करून घ्यायचं आहे. घर स्वच्छ करायचं, घरामधले जाळे जळमाटे काढायचे, अंगण स्वच्छ करायचं आहे. सर्वात आधी आपल्याला मुख्य उंबरठा स्वच्छ धुवून घ्यायचा. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. हळदी लेपन करणे अत्यंत शुभ मानले जाते. आता आपण पहिली वस्तू कोणती ठेवायची आहे ते बघूया. पहिली वस्तू म्हणजे पिवळी मोहरी आणि सेंदव मीठ. एका छोट्या लाल कापडात थोडी पिवळी मोहरी आणि खडे मीठ एकत्र बांधा. ही पोटली उंबरठ्याच्या उजव्या बाजूला घरातून बाहेर जाताना सकाळी सूर्योदयाच्या वेळी ठेवायची आहे. मोहरीमध्ये नकारात्मकता ऊर्जा खेचून घेण्याची ताकद असते आणि मीठ हे घरातील सर्व वाईट शक्तींना नष्ट करत असते. पण बघा मैत्रिणींनो, हे केवळ एक पहिला भाग आहे. तर दुसरी वस्तू अशी आहे जी साक्षात धनाच्या देवतेशी संबंधित आहे आणि तुमच्या पतीच्या भाग्याशी जोडलेली आहे. ती वस्तू ठेवण्याची वेळ आणि पद्धत खूप खास आहे. तर जी वेळ आहे ती मी आता तुम्हाला सांगणार आहे. सर्वात महत्त्वाची दुसरी वस्तू कवड्या आणि भीमसेनी कापूर. 2 पांढऱ्या कवड्या घेऊन त्यावर थोडा भीमसेनी कापूर ठेवा. या कवड्या उंबरठ्याच्या मधोमध ठेवून कापूर प्रज्वलित करा. अग्नीची काळजी घेऊन असे मानले जाते की कापूर जाळताना जी ऊर्जा निर्माण होते ती तुमच्या मुलांच्या करिअरमधील अडथळे जाणून भस्म करते. कवड्या हा माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. कापूर शांत झाल्यावर त्या कवड्या उचलून तुम्हाला घराच्या तिजोरीत किंवा मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवरती ठेवायच्या आहेत. शत्रूसाठी उपाय सांगायचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की कोणी तुमच्यावरती करणी-बाधा केली आहे किंवा शत्रू त्रास देत आहे, तर उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला 2 मिरचीचे दाणे ठेवायचे आहेत. त्यावर एक पाय देऊन तुम्ही बाहेर जा. शत्रूचे सर्व वार तुमच्यावर निष्फळ ठरतील आणि ते स्वतःहून तुमची माफी मागतील. तर हे उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा. कोणतीही मनात शंका असेल तर कोणतेही उपाय लागू पडणार नाहीत. तर बघा, तुम्हाला स्वतः अनुभव येतील. तर हा उपाय नक्की करून बघा. जेव्हा आपण विश्वासाने उंबरठ्याची सेवा करतो तेव्हा घराचे कुलदैवत आणि इतर आपल्यावरती प्रसन्न होत असतात. आपले पितर जे आहेत ते आपल्यावर प्रसन्न होतात. पतीच्या नोकरीमध्ये, कामामध्ये, बिझनेसमध्ये यश प्राप्त होत असते. त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच हा उपाय उद्या सकाळी करायचा आहे. सकाळी लवकर करायचा हा उपाय. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. आवडला असेल तर एक लाईक करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.